वाटतं ही बरी दिसेल ना, हो ना? चला काय म्हणत होतीस तू? ते पार्टी नाही अटेंड केली मी तर चालेल का? काय? हा म्हणजे मी खोलीत थांबेन, काहीतरी छान वाचन करेन आणि तसंही एवढ्या लोकांमध्ये कुणाला लक्षातही येणार नाही मी नाहीये तिथे. बाकी तुम्ही करा ते पार्टी एन्जॉय. अगं असं कसं, म्हणजे तू तू ना येऊन कसं चालेल ग? काय फरक पडतो आजी? तसे मेन पूजा झाली आहे ना आपली, आता काय फक्त पार्टीच आहे. अगं पण ती पण महत्वाची आहे ना, म्हणजे पिंट्याला एवढं मोठं डील मिळाले आणि त्याचं सेलिब्रेशन आहे ना हे. मग त्याची बायको ह्या पार्टीमध्ये उपस्थित नसून कसं चालेल बाई? माझ्यापासून काय असं मोठं सेलिब्रेशन अडणार आहे आजी? असं का बोलतेस? अडणार आहे ग. अगं तुझ्यामुळेच तर हे डील मिळालं ना त्याला. तूच तर केलीस ना मदत. तू भाग आहेस ना त्याच्या यशाचा. अहो म्हणजे एवढं मी खरं काहीच केलेलं नाही. एक 2-4 सजेशन तेवढी दिली आहेत फक्त, आणि ते तर करायला हवं ना, तेवढं तर कर्तव्य आहे माझं. हो ना, मग हे पण कर्तव्य आहे हे समज आणि ये पार्टी. पण आजी तुला काही कोणी बोललं का? पिंट्या भांडला का तुझ्याशी? बरं वाटत नाही का बाळा? मग असं अचानक काय झालं ग? काय नाही, दमून गेले मी. बास झालं, मी हरलीये, मान्य करते मी. सांग खरं कारण काय, सांग मला. मला नाही हो हे पार्ट्या वगैरे जमत. म्हणजे आय मोर ऑफ अ गेट टुगेदर पर्सन. मला आपल्या लोकांना जमवूया, त्यांना खाऊ पिऊ घालूया आपल्या हातचं आणि छान त्यांचा आनंद बघून खुश होऊया, एवढंच जमतं. हे असं सगळ्या लोकांमध्ये यायचं, शो स्टॉपर वगैरे बनायची काही अम्बिशन्स नाही आहेत माझी आयुष्यात. साधं राहणं आवडतं मला, साधं जगणं आवडतं, विचारांनी मोठं असणं आवडतं. ह्याच्या पलीकडे हे असं सगळं वागणं मला नाही जमू शकत. आणि मुळात त्या पार्टी कल्चर मधल्या सगळ्या गोष्टी येऊन कोणाच्याही गळ्यात पडा, मित्राच्या नावाने जाऊन काहीतरी हवं तसं वागा, हट्ट करा, हे असलं काही शिकवलं नाहीये मला माझ्या बाबांनी. त्यामुळे मी तसंही त्या कुठेतरी पार्टीमध्ये कोपऱ्यात जाऊन उभी राहणार. मला काही ते हँडलही होणार नाही, तर राहू दे ना, कशाला मी त्या पार्टीमध्ये येऊ. आणि तसंही पार्टीच्या सगळ्या अरेंजमेंट पासून सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्यात ना किमयांनी. मग राहू दे, त्यांना करू दे दोघांना मजा. काय गप्पा मारायच्यात, काय मिठ्या मारायच्यात, काय फोटो काढायचे, काय गोंधळ घालायचे ते घालू दे, काय पकड्या खेळायच्यात ते खेळू दे. मी नाही येणार आहे तिकडे. स्वानंदी, ती आहे ना बरोबर बोलली होती की माझ्या फक्त अपीअरन्सनेच पार्टीला क्लास येईल म्हणून. अगदी खरं होतं ते. अगं तिच्या सँडल्स, बाप रे, म्हणजे एवढ्या हिल्स मध्ये मी साधं उभंही राहू शकत नाही. आणि तिचे केस, कोणीही बघेल ना त्याला तिच्या केसांना हात लावून बघावा असंच वाटेल, इतके स्मूथ. उफ, किमया, मानलं बाई तिला. स्वानंदी, किमया खरं तर दादाच्या वयाची आहे, पण तिच्याकडे बघून असं वाटत नाही ग. स्वानंदी, अगं इतकं सुंदर कोणी असू शकतं का ग? म्हणजे त्या फिल्मच्या हिरोईन सुद्धा आहेत ना, फिक्या आहेत तिच्या समोर. ओके, सगळे रेडी झाले का? So this is Rhonda ready for the party. His darling Adira ready for the party. Yes. And here is Baba ready for the party. And here is me ready for the party. तर माझ्या न्यू ब्लॉगिंग मेंबरसाठी प्लीज खूप प्रेम द्या आणि खूप जास्त सपोर्ट करा. आणि पार्टी अपडेटसाठी स्टे ट्यून. ओके, बाय. काय ग, आता चौथ्यांदा तरी झालाय का तुझा रील व्यवस्थित? झालाय. आता हाच अपलोड करणार आहे मी. हे ऐक सुश, आता पोस्ट वगैरे सगळं जाता कर, आपल्याला खूप लेट झालंय. ओके चला निघूयात, लेट्स गो. चल. हो चला, उशीर होईल आपल्या सगळ्यांना. एक मिनिट बाबा, पण आपण खरंच असंच निघून जायचं का? मग म्हणजे आई खरंच येणार नाहीत? हे बघ आधिरा, तिचं ठरलं असेल ग. तिला यायचं असतं तर ती आतापर्यंत तयार होऊन आली नसती का? हा सांग ना मला. आपण मागे लागलो ना तर माणसं शेफारतात. पण बाबा
तरी मला बरोबर नाही वाटत आहे. लेट मी ट्राय फॉर वन्स ना. मला शेवटचं एकदा ट्राय करू द्या. कदाचित त्या हो म्हणतील, येतील कदाचित. नाही होणार. उलट ती काहीतरी भांडण उघडून काढेल आणि आपल्या सगळ्यांचा हा जो चांगला मूड आहे ना त्याचा बट्ट्याबोळ करून टाकेल. अहो पण बाबा, नाही आधी ऐक ना, बाबांचं बरोबर आहे. आपण आईला फोर्स करण्यात ना आता खरंच काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा आपण पुढे होऊयात. लेट्स गो. ओके फाईन. ओ थांबा. ओ थांबा 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 थांबा. काय मी पण आहे, मला पण यायचंय. असं कसं? आणि तुम्ही काय हो सारखे विसरता का मी तुमची बायको आहे म्हणून? असं घरामध्ये एकटे ठेवायला मला काही वाटत नाही का? मला पण कुठेतरी बाहेर घेऊन जा ना. या अशा अवतारामध्ये तुला बाहेर घेऊन जायचं? अमन यार सिरियसली, अगं पार्टीला चाललोय ना आपण, मग थोडं ब्राईट कलरची साडी नेसायची होतीस ना. दगड बरोबर आहे ना? मी दगड आहे ना, आहे की नाही? मग मी दगड आहे तर मी दगडासारखी दिसली पाहिजे ना बाबा, म्हणून मी दगडी रंगाची साडी नेसली होती माझ्याकडे. विसरता का तुम्ही? दगड बोलला होता तुम्ही मला, है ना? का मी आता पाटी लावू गळ्यामध्ये आणि त्याच्यावर लिहू मी दगड आहे? नाही तर आपण घोषणा देत निघूया. आपण मंदाकिनी सरपोतदार दगड आहे, मंदाकिनी सरपोतदार दगड आहे, दगड दू बाई दगड दू. मंदा पुरे, तुला खरं सांगू का, तुझा आधीचाच निर्णय योग्य होता. तू आमच्या बरोबर येऊच नकोस, घरीच राहा. का हो, हे असं वागून जर तू तिकडे जाऊन आमची लाज काढणार असशील ना तर तू घरी राहिलेलीच बरी.